तुम्हाला जर नॉनव्हेज जास्त प्रमाणात आवडत असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये स्वादिष्ट असा वजडी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला वजडी मसाला खायला खूपच स्वादिष्ट लागतो। आज मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणात परफेक्ट असा वजडी मसाला कसा बनवायचा याचे अगदी योग्य प्रमाण सांगणार आहे। मंडळी, माझ्या या पद्धतीने जर तुम्ही वजडी मसाला बनवला तर तुम्ही 1 सोडून 2 भाकरी नक्कीच खाल, मी खात्री देऊन सांगते। चला तर खूपच जबरदस्त आणि भन्नाट चवीचा वजडी मसाला कसा बनवायचा ते पाहूया। वजडी मसाला बनवण्यासाठी इथे मी 1 किलो वजडी घेतली आहे। वजडी आधी स्वच्छ धुवून घेतली, नंतर बारीक कापून घेतली। नंतर गरम पाण्यामध्ये मीठ घालून ही वजडी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। वजडी आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायची आहे। यासाठी यावर अर्धा चमचा हळद घातली, त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घातले। त्याचबरोबर यामध्ये 2 चमचे लसूण अद्रकची पेस्ट घातली। लसूण अद्रकची पेस्ट घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला 1 मिनिटभर एकजीव करून घ्यायचे आहे। सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर अर्धा तास यावर झाकण ठेवायचे। चला तर मॅरिनेशन होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ। यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला, त्यामध्ये थोडे तेल घातले। तेल गरम झाले की यामध्ये उभा कापून घेतलेला कांदा घातला। इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे उभे कापून घेतले, ते यामध्ये घातले। कांदा आपल्याला छान थोडासा लालसर, थोडा काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटे कांदा भाजून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये कांदा बाजूला करून घ्यायचा। त्याच पॅनमध्ये बारीक कापलेले खोबरे घालायचे। इथे आपण अर्धी वाटी खोबरे बारीक कापून घेतले, ते यामध्ये घातले। इथे तुम्ही खोबरे कापून घेण्याऐवजी किसून घातले तरी चालते। खोबरे आपल्याला किंचितसे काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। खोबरे अगदी छान खरपूस भाजून घेतल्यानंतर यामध्ये लसूण आणि अद्रक घातले। इथे आपण 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 1.5 इंच अद्रक बारीक कापून घेतले, ते यामध्ये घातले। त्याचबरोबर थोडी कोथिंबीर यामध्ये घातली। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याही यामध्ये घातल्या। त्याचबरोबर 1 चमचा धने यामध्ये घालायचे। सर्व साहित्य घातल्यानंतर मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचे। अगदी 1 मिनिटभर हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सर्व मसाले भाजून घेतल्यानंतर पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये हे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। पाट्यावर किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला घालून त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। इथे आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये वजडी मसाला बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवर एक मोठे कुकर गरम करायला ठेवले, त्यामध्ये 1.5 मोठा चमचा तेल घातले। तेल गरम झाले की यामध्ये बारीक केलेला कांदा घालायचा। इथे मी 1 मोठ्या साईजचा कांदा चौकोनी कापून घेतला, तो यामध्ये घातला। कांदा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांद्याला छान तांबूस रंग आला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये थोडे मीठही घालायचे। वजडी मॅरिनेट करताना आपण काही मीठ घातले होते व काही मीठ आपण आत्ता घातले। टोमॅटो अगदी किंचितसा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊसर शिजला की यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला घालायचा। मसाला घातल्यानंतर सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे। मसाला आपल्याला अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवर अगदी खमंग मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटले आहे।
अशा प्रकारे खमंग असा मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहे. इथे आपण 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेतला तो यामध्ये घातला. त्याचबरोबर 1 चमचा घरी केलेला गरम मसाला यामध्ये घातला. त्याचबरोबर थोडी लाल मिरची पावडर यामध्ये घातली. पावडर मसाले घातल्यानंतर हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तुम्हाला जर ही भाजी जास्त तिखट हवी असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा लाल मिरची पावडर व अर्धा चमचा गरम मसाला जास्त घालू शकता. 5 ते 6 मिनिटे मसाले छान परतून घेतल्यानंतर त्यामधील सर्व पाणी जिरते व मसाल्याला तेलही छान सुटते. अशा पद्धतीने सर्व मसाले छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेशन केलेली वजडी घालायची. त्याचबरोबर सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. अगदी 3 ते 4 मिनिट हे सर्व मसाले आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर वजडीमध्ये सर्व मसाले अगदी छान मुरतात. सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे. अगदी वरचेवर झाकण आपण इथे ठेवले आहे. अशा प्रकारे 5 मिनिट वजडी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे. पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे. वाटलेल्या मसाल्याचे काही पाणी शिल्लक आहे ते यामध्ये घालायचे. थोडे पाणी घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. यामध्ये आपल्याला थंड पाणी न घालता अगदी उकळते पाणी यामध्ये घालायचे आहे. इथे मी 1 ग्लास पाणी उकळून घेतले ते यामध्ये घातले. गरम पाणी घातल्यामुळे 7 ते 8 शिट्ट्यामध्ये वजडी मऊसर शिजते. तुम्हाला जर या भाजीमध्ये जास्तीचा रस्सा पाहिजे असेल तर यामध्ये आणखी अर्धा ग्लास पाणी घातले तरी चालते. गरम पाणी घातल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. कोथिंबीर घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर कुकरला झाकण लावायचे. कुकरच्या आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्या आहे. 7 ते 8 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घ्यायचे. शिट्टीतील सर्व हवा काढून घ्यायची. कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतरच आपल्याला कुकरचे झाकण काढायचे आहे. तुम्ही पाहू शकता वजडी मसाल्याला छान तरी आली आहे. अगदी तरीदार असा आपला वजडी मसाला तयार झाला आहे. असा हा झणझणीत आणि स्वादिष्ट वजडी मसाला तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. अगदी तुम्ही 1 भाकरी खात असाल तर नक्कीच तुम्ही 2 भाकरी खाल, मी खात्री देऊन सांगते. एवढा हा वजडी मसाला चवीला भारी लागतो. भन्नाट आणि जबरदस्त चवीचा वजडी मसाला तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, त्याचबरोबर चपातीबरोबरही खाऊ शकता. गरम गरम भाताबरोबर तर हा खायला अगदी भन्नाट लागतो. मंडळी, तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना नॉनव्हेज खायला आवडत असेल तर ही रेसिपी त्यांना नक्की शेअर करा. तुम्ही सर्वांनी ही रेसिपी एकदा माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करा. तुमच्या घरामध्ये जर नॉनव्हेज शौकीन असतील तर त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल, मी खात्री देऊन सांगते. अगदी हॉटेलपेक्षाही भारी आणि सुपर टेस्टी वजडी मसाला आज आपण घरी अगदी साधे सोप्या पद्धतीने बनवला आहे. मंडळी, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी तुम्हीही सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.